नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप खूप थँक यू आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद। कारण की आज माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे। हे शक्य झालं आहे फक्त तुमच्यामुळे। तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय फक्त त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे। मित्रांनो, या व्हिडिओवरती मी माझी 0 ते 1000 सबस्क्रायबर पर्यंतची स्टोरी, ही जर्नी मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। यामध्ये आलेल्या मला अडचणी, त्या अडचणीवर मी मात कशी केली आहे, ही सगळी माझी मोटिवेशन स्टोरी मी इथे मांडणार आहे। पण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच चांगला होणार आहे। नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी मोटिवेट मिळणार आहे, काहीतरी नवीन शिकून जाणार आहे, ही तुम्हाला मी खात्री देणार आहे। ज्या काही चुका केल्या आहेत तुम्ही त्या करायला नको, हेच मला वाटतंय की मला जेवढा अवधी लागलाय 0 ते 1000 सबस्क्रायबर करण्यासाठी, जेवढा मला टाईम गेला आहे तो तुमचा जाऊ नये। तुम्ही लवकरात लवकर तुमचे 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करणार हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा, तुम्हाला खूप साऱ्या याच्यामधून नवीन नवीन आयडिया मिळतील। तर मित्रांनो, माझं एक चॅनल तयार केलं आणि त्यामध्ये माझ्या मुलीचे व्हिडिओ मी टाकत गेले। तर हे चॅनल मी न करता माझ्या भावाने मला सुरू करून दिलं की बाबा चला आता करूया, आपण YouTube चॅनल तयार करू आणि ओजस्वीचे व्हिडिओ आपण टाकूया, म्हणजे मेमरीसाठी आपल्याला की ओजस्वी लहानपणी कशी खेळत होती, काय करत होती, काय बोलत होती, यासाठी मी माझं YouTube चॅनल तयार केलं। तर त्यानंतर कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता। मग मी काय केलं की मी कुकिंगचे व्हिडिओ टाकायला लागले YouTubeवरती आणि कुकिंगच्या व्हिडिओमध्ये मेहनत खूप लागत होती। कारण की एकटीला शूट करणं, त्यानंतर त्यामध्ये आवाज देणं, ते सगळं साहित्य जमा करणं, रेसिपी करणं आणि त्यानंतर ते अपलोड करणं, त्याच्यामध्ये खूप वेळ माझा जात होता। आणि अशात तर मी काय करत गेले, कुकिंगचे व्हिडिओ मी टाकत गेले। सुरुवातीला मला रिस्पॉन्स अजिबात काहीच मिळत नव्हता, कारण की व्ह्यूज एकदम 15, 20, 25, 50 जास्तीत जास्त आणि फक्त असे 1-2 असे व्हिडिओ होतील त्याच्यावरती मला 1000-2000 असे व्ह्यूज आले। त्यानंतर मला असं वाटू लागलं की मी म्हणजे तेव्हा मी कमीत कमी 8 ते 10 महिने किंवा 1 वर्षापर्यंत काम केलं, पण मला त्यामध्ये काही ग्रोथ वाटली नाही माझी। मी जे कुकिंगचे व्हिडिओ जेव्हा टाकत होते ना, मला त्यामध्ये काहीच ग्रोथ वाटली नाही। तर नंतर काही कालावधीनंतर मी त्यावरती काम करणं बंद करून टाकलं, म्हणजे टोटली बंद करून टाकलं, म्हणजे 1-2 वर्ष मी त्यावरती काहीच काम केलं नाही। 300 किंवा 400 सबस्क्रायबर झाले होते आणि तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की YouTubeवर नक्की आपल्याला काम करायचं आहे, नाही करायचं आहे। कुकिंगचे व्हिडिओ न चालल्यामुळे मी काय केलं, ते व्हिडिओ सगळे डिलीट करून टाकले। कारण की त्यावर ग्रोथ अजिबात मला काहीच दिसत नव्हते, सबस्क्रायबर वाढत होते ना, व्हिडिओ चालत होते माझे। नंतर काय केलं मी की शॉर्ट व्हिडिओ तयार केला, म्हणजे शॉर्ट असेच टाकायला गेले, जसं ट्रेंड आहे तसं दिवाळीचा शॉर्ट आहे किंवा होळीचा शॉर्ट आहे, तसेच एक टाईमपास म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ टाकायला गेली। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ठीक-ठाक व्ह्यू यायची आणि सबस्क्रायबर सुद्धा गेन झाले माझ्या त्याच्यामध्ये, की शॉर्टमध्ये म्हणजे लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्टमध्ये माझे सबस्क्रायबर वाढत गेले। पण त्याच्यामध्ये सुद्धा मला इंटरेस्ट येत नव्हता, कारण की शॉर्ट किती टाकायचे, आता काय टाकायचे ते पण मला कळत नव्हतं। नेमकं YouTubeवरती कशासाठी आलो हेच कळत नव्हतं मला, मोटिव्हेशनच नव्हतं मला। सगळेजण करतायत तर चला आपणही करूया। पण ती ती मी म्हणजे माझी खूप फार मोठी चूक होती मित्रांनो। तेव्हा जर मी काम केलं असतं ना, तर आज माझं YouTubeचं चॅनल खूप मोठं झालं असतं। आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आपण YouTube चॅनल तयार करतो, तेव्हा खूप मोठा प्रश्न असतो, की कुठल्या टॉपिकवर आपण चॅनल तयार करायचं। आता मी तुम्हाला सांगितलं, की मी पहिले काय केलं, कुकिंग चॅनल तयार केलं, कारण मला रेसिपी बनवण्यात इंटरेस्ट आहे। पण ते मी खूप सारे व्हिडिओ बनवले, टाकले, त्याच्यामध्ये व्ह्यूज येत नव्हते, निराश झाले मी त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी ते बंद केले। नंतर कोरोनाचा काळ आला, माझी मुलगी लहान होती तेव्हा, ज्युनियर केजी, सीनियर केजीला होती। तेव्हा कोरोनाचा काळ आला, मग सगळीकडे रस्ते बंद झाले। मग सगळ्यांनी काय केलं, YouTube चॅनल तयार केले, कोणी कुकिंगचं चॅनल, कोणी मोटिव्हेशन, कोणी कोरोनाबद्दल। तर त्यात काय केलं, की मी कोरोनाबद्दल एक व्हिडिओ बनवला आणि कोरोनाबद्दल माहिती सांगितली। तर त्यात काय झालं, की आपले जे जवळपासचे लोक असतात ना, की ते मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला आणि तो मी लोकांसोबत शेअर केला, तर त्यात काय झालं, मला डिमोटिव्हेट केलं त्याच्यामध्ये, की कशी बोलते यार, कसे व्हिडिओ टाकते, काही पण बोलते। मला ती गोष्ट खूप खटकली आणि खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की खरंच आपलं काहीतरी चुकतंय का? की आपल्या बोलण्यात काहीतरी वेगळं येते का? पासून मी असे म्हणजे व्हिडिओ टाकणंच बंद केले। मला खूप वाईट वाटलं गोष्टीचं, की यार आपण खरंच काहीतरी वेगळं करताय का? आपल्याला बोलता येत नाही का? आणि खूप मी विचार केला ह्या गोष्टीचा, मनाला खूप ही गोष्ट लागली होती, की लोक काय म्हणतील याच्याकडे विचार करण्यापेक्षा तुला काय आवडते? तुला आवडते ना ह्या गोष्टी, तू बोलू शकते ना, तर मग तू ही गोष्ट नक्कीच करायला पाहिजे। कारण की प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे वाईट लोकं तर असणारच ना, ते जर नसतील तर आपल्याला मोटिव्हेट कोण करणार?
मित्रांनो, मी खोटं सांगत नाही तुम्हाला. जे लोकांनी मला डिमोटिवेट केलं होतं, त्यांच्यावरच मात करून मी माझं पुन्हा चॅनल सुरू केलं. मला माहीत आहे मित्रांनो, की प्रत्येक जण हा परफेक्ट नसतो. सगळ्यांना बोलताना चुका होतातच. नक्कीच चुका होतातच. आपल्याला समजत नाही टॉपिक कोणता घ्यायचा, कोणत्या ह्याच्यावर बोलायचं, कसं बोलायचं. सुरुवातीला कोणालाच काही कळत नाही. मी या सगळ्यांचा विचार दूर केला आणि मी फक्त एकच लक्ष दिलं. हसणारे हसतील, पण मी माझं काम सोडणार नाही. मला या YouTubeवरती मला काम करायचं आहे. कारण मित्रांनो काय, मी हाऊसवाईफ आहे. माझ्याकडे जॉब नाही आहे. दुसरी लहान मुलगी असल्या कारणाने मी जॉब करू शकत नाही. मग जॉब करू शकत नाही म्हणजे मी रिकामी बसू शकत नाही. आणि मला बोलायला खूप आवडते. लोकांना काही-काही नवीन गोष्टी शिकवायला खूप आवडतात. पण मला त्या गोष्टी करायला आवडतात म्हणून मी YouTubeचं चॅनल तयार केलं आणि एका जोमाने, एका नवीन जोमाने मी उभी राहिली. कारण की जे लोकं आपल्याला डिमोटिव्हेट करतात, तेच उलट आपल्याला लोक मोटिव्हेट करतात, असं मला नंतर समजायला लागलं, की ते लोक जर माझ्यावर हसले नसते, तर आज मी माझे 1000 सबस्क्रायबर कधीच कंप्लीट करू शकली नसती. तर मी नंतर मनाशी असं ठरवलं, की काही झालं तरी चालेल, कोणी आपल्याला हसलं तरी चालेल, पण आपण डिमोटिव्हेट व्हायचं नाही. आपण आपलं काम सतत करत राहायचं आणि ज्याला हसायचं त्याला हसू द्यायचं. कसं आहे मित्रांनो, ज्याला जमते त्यालाच जमते. प्रत्येकालाच व्हिडिओ करणं जमत नाही आणि फेस दाखवून बोलणं हे तर प्रत्येकालाच जमत नाही. तर मित्रांनो, हे झाला माझा डिमोटिव्हेट करण्याचा पार्ट. पण हा पार्ट माझ्यासाठी खूप लकी ठरला, कारण की त्यांनी जर काही मला डिमोटिव्हेट केलं नसतं, तर मला समजलं नसतं, की माझ्या व्हिडिओमध्ये नेमकी चूक काय होत आहे? मी बोलण्यात कुठे चुकत आहे? मी कशी बोलत आहे? काय बोलत आहे? त्यानंतर मी हळू माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करत गेली आणि आज माझे 1000 सबस्क्रायबर मी कंप्लीट करून दाखवले मित्रांनो. ते फक्त तुमच्यामुळे. आणि तुम्ही जर नसते तर मी माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करू शकले नसते. एकदा ते ध्येय निश्चित झालं ना, की नक्कीच तुम्ही त्यावर काम करायला सुरुवात ठेवा आणि सातत्य ठेवा. म्हणजे आज टाकला व्हिडिओ आणि 8 दिवसांना काहीच नाही, असं नाही करायचं. कंटिन्युअसली हप्त्यातून 1 टाका, 2 टाका, पण कंटिन्युअसली व्हिडिओ टाका मित्रांनो. तरच तुमचा अल्गोरिदम हा वाढेल. लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचतील, व्हिडिओ तुमचे लोक व्ह्यूज करतील, त्यावर सबस्क्रायबरसुद्धा वाढतील. तुम्ही जर आज व्हिडिओ टाकला आणि 2-4 महिन्याने जर टाकला, माझ्यासारखंच झालं असेल तर तुम्ही आज व्हिडिओ टाकला, 5-6 महिने झाले तुम्ही यावरती काम करत नाहीये, तर तुमचा अल्गोरिदम हा खाली येऊन जाईल, तुमचं चॅनल फ्रीज होऊन जाईल. आपण नुसतं व्हिडिओ टाकत राहतो. आता मला कसं कळलं, की मी जेव्हा कुकिंगचे व्हिडिओ टाकत होते, तेव्हा मला कळलं, की मला जरी इंटरेस्ट असला त्या गोष्टीमुळे, पण जो समोरचा व्यक्ती आहे किंवा जी माझी ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला माझ्या थ्रू कुकिंग बघायला आवडत नाही. मग मी काय केलं, टोटली ते व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि मी आता ठरवलं, की मी आता नुसतं लोकांशी संवाद साधणार. मी त्यांना मोटिव्हेट करणार, मी YouTube टिप्स देणार, माझ्या मुलींचे व्हिडिओ टाकणार, एंटरटेनमेंट व्हिडिओ तयार करणार आणि यावर मला ग्रोथ दिसली मित्रांनो आणि म्हणून मी कंटिन्यूअस आता याच्यावरतीच व्हिडिओ करणार आहे. तुम्ही तुमचं एक ध्येय ठेवा, की तुम्हाला कशावरती व्हिडिओ तयार करायचे आहेत. मित्रांनो, 1000 सबस्क्रायबर म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे. जे मला आज वाटते, जे मला ते 0 सबस्क्रायबर माझे जेव्हा होते ना, तेव्हा मला खूप मोठी गोष्ट वाटत होती. पण मला जेव्हा समजलं, की आता सध्या ट्रेंडिंग काय सुरू आहे, त्यावरती जर आपण व्हिडिओ बनवत गेलो ना मित्रांनो, तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढतील. तुमचे 4000 वॉच टाईमसुद्धा लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि तुमच्या आवाज किंवा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी, तुमचा थंबनेल क्वालिटी तुमच्यामध्ये व्हिडिओमध्ये असतील, तर नक्कीच तुमचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला मदत होईल. इथपर्यंत माझी स्टोरी होती मित्रांनो. या स्टोरीमधून तुम्ही काय शिकला मला कमेंट करून नक्की सांगा. मी माझा जो हा प्रवास होता 0 ते 1000 सबस्क्रायबर हे तुमच्यासमोर मांडलेला आहे. यामध्ये मला कुठल्या अडचणी गेल्या हे सुद्धा मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तुम्हालाही घाबरू नका मित्रांनो, कारण की तुम्हाला जर वाटत असेल ना, की आपण जे करत आहे ते खरं आहे, चुकीचं नाहीये किंवा आपण जे बोलत आहे ते नक्कीच आपण एक दिवस यामध्ये यशस्वी, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, की मी हे गोष्ट करू शकते. मी नक्कीच यामध्ये ग्रो करणार. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला, तर मी या 0 ते 1000 सबस्क्रायबरचा हे जे मोठं टेन्शन असते नवीन यूट्यूबरसाठी, हे लवकरच तुम्ही लवकरात लवकर दूर करणार आहात. आणि माझ्याकडून जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्ही 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचा अशी मी प्रार्थना करते. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल त्यासुद्धा मला कळवा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.